तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय ज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय। दुर्गा भागवत मध्ये तिला प्रवेश हवा होता। संस्थेचे संचालक होते नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर सी.व्ही. रमण। सर, आम्ही आत येऊ शकतो का? वेलकम वेलकम मिस्टर भागवत। तुम्ही आमच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होतात। येस सर। तुम्हाला भेटून आनंद झाला। बोला, काय विशेष? सर, ही माझी मुलगी कमला मुंबई विद्यापीठात विज्ञान शाखेतून प्रथम श्रेणी मिळवून विद्यापीठात पहिली आली आहे। वाह, छान। सर, तिने आपल्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेशासाठी अर्ज केला होता, पण तिचं प्रवेशाचं पत्र अजून मिळालं नाही। कारण ती मुलगी आहे। मुलींना या संस्थेत प्रवेश देण्याची पद्धत इथे नाही, कारण तसे गेल्या 22 वर्षात कोणत्याच मुलीने अर्जसुद्धा केलेला नव्हता। अर्थातच ती चांगलीच गोष्ट होती। मुलींची लुडबुड आम्हाला या संस्थेत नकोच आहे। सर, कमला एक हुशार मुलगी आहे। तिला मनापासून विज्ञान विषयात उच्च शिक्षण घ्यायचं आहे। आयुष्यभर संशोधन क्षेत्रात काम करण्याची तिची इच्छा आहे। हे बघा मिस्टर भागवत, तुमच्या मुलीचे बालहट्ट पुरवण्यासाठी ही संस्था उभारली गेलेली नाही आहे। विज्ञान संशोधन म्हणजे भातुकलीचा खेळ नाही आहे। हे बघा, तुमच्या मुलीला आमच्या संस्थेत प्रवेश मिळणं अशक्य आहे। तुम्ही जाऊ शकता। चल कमला। थांबा बाबा। सर, मी तुमच्या समोर खूप लहान आहे, अहो नगण्य आहे। पण सर, प्लीज मला या संस्थेत प्रवेश द्या। मी मुलगी, हा माझा दोष नाही। मग मला शिक्षा का देताय? मुली, तू विज्ञान विषयात संशोधन करण्याचं तुझं दिवा स्वप्न बघणं सोडून दे। सर, विज्ञान संशोधक होणं हे माझं केवळ स्वप्न नाहीये, तर आयुष्याचं ध्येय आहे। मेडिकलला मला प्रवेश मिळाला होता, पण तो नाकारून मी माझी मेहनत आणि हुशारीच्या जोरावर BSc विद्यापीठातून पहिली आले। सर, तुम्ही केवळ माझ्यावरच नाही, तर माझ्यासारख्या भविष्यातल्या अगणित मुलींवर अन्याय करताय। माय गॉड, ही मुलगी मला सुनावते। इतका उद्दामपणा! मिस्टर भागवत, तुम्ही तुमच्या मुलीवर चांगले संस्कार केलेले दिसत नाहीत। थँक गॉड मला दोन्ही मुलगेच आहेत। आज ते परदेशातल्या विद्यापीठात विज्ञान विषयाचं उच्च शिक्षण घेत आहेत, तरी आजपर्यंत त्यांनी कधी माझ्याकडे वर मान करून पाहिलं नाही। सर, मी तुम्हाला दुखावलं असेल तर प्लीज मला माफ करा, पण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे। सर, तुम्हाला माझं बोलणं ऐकावंच लागेल। कमला। थांबा बाबा। सर, तुम्ही नोबेल पुरस्कार विजेते आहात। तुम्हाला माहीतच असेल की नोबेल पुरस्काराच्या इतिहासात फक्त एकाच व्यक्तीला 2 नोबेल पुरस्कार मिळाले, तेही फिजिक्स आणि केमिस्ट्री या 2 वेगवेगळ्या विषयात। ती व्यक्ती एक स्त्रीच होती, मादाम क्युरी। तिला सुद्धा फ्रान्समधल्या सोबोर्न विद्यापीठानं सगळ्यात आधी मुलगी म्हणून प्रवेश नाकारलाच, पण तिने झगडून संघर्ष करून तो प्रवेश मिळवलाच। आणि नुसताच प्रवेश नाही मिळवला, तर अंतिम परीक्षेत फिजिक्स आणि मॅथ्स हे दोन्ही विषय एकत्र घेऊन ती विद्यापीठातून सर्वप्रथम आली आणि तिने 2 सुवर्ण पदकं मिळवली। असा विक्रम अजून कोणी मोडला सुद्धा नाही। पण त्यावेळी पदवीदान समारंभात गौरवाने परिधान करण्याचा पारंपरिक गाऊन तिला घालता आला नाही, कारण विद्यार्थिनीने तो घालण्याचा कधी प्रसंगच आला नव्हता ना। त्यासाठी तिला 18 वर्ष वाट पाहावी लागली, पण त्या दरम्यान तिने 2 नोबेल पुरस्कार मिळवले आणि अमेरिकन विद्यापीठाने केलेल्या सन्मानित पदवीदान समारंभात तिला तो गाऊन अभिमानाने मिरवता आला।
त्या समारंभात आईन्स्टाईन स्वतः तिच्यासमोर नमले. त्यांनी तमाम पुरुष जातीच्या वतीनं मादाम क्युरी हिची जाहीर माफी मागितली. सर, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा संदेश आपल्या देशबंधूंना दिला. ह्या संस्थेत प्रवेश मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर मागते की जो माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. सर, मी तुमच्याजवळ सत्याचा आग्रह धरते. जोपर्यंत तुम्ही मला या संस्थेत प्रवेश देत नाही मी हे कार्यालय सोडणार नाही. कमला, थांबा बाबा. ओके माय डिअर कमला, मी तुला आमच्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश द्यायला तयार आहे. पण तुला अधिकृत प्रवेश देण्या अगोदर आमच्या प्रयोगशाळेत 1 वर्ष मदतनीस म्हणून उमेदवारी करावी लागेल. चालेल चालेल सर. तुला आवडेल त्या विषयात कर. सर, मला जीवरसायन विभागात काम करायला आवडेल. ठीक आहे, तुझं काम पसंत पडलं आणि तू लायक ठरलीस तरच तुझी या संस्थेत अधिकृत विद्यार्थी म्हणून नोंद केली जाईल. हो सर. प्रोफेसर श्रीनिवास इथे जीवरसायन विभागाचे प्रमुख आहेत. ठीक आहे, मी माझ्या विभागात तुला काम करण्याची संधी देतो, पण माझे नियम अतिशय कडक आहेत. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 पडेल ते काम करावं लागेल आणि मग रात्री 9 ते 12 ग्रंथालयात तू तुझा अभ्यास करू शकतेस. चालेल सर. थँक्यू. थँक्यू सो मच सर. कमलाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला जाऊन आता जवळजवळ 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ लुटून गेला. तिथल्या प्रयोगशाळेत ती फार छान रमली. श्रीनिवास सरांच्या सूचनांप्रमाणे मदतनीस काकांच्या मदतीने अगदी लहान लहान गोष्टींची निर्मिती करायला शिकली. पण ते सुद्धा फार मोठं कष्टाचं काम होतं. एखाद्या ग्लासला प्रचंड उष्णता देऊन ती वितळवायची आणि मग त्याला आपल्याला हवा तसा आकार द्यायचा. अशी तिची पहिली कलाकृती अगदी उत्साहानं जेव्हा तिनं तिच्या सरांना दाखवली तेव्हा त्यांनी तिचं खूप कौतुक केलं आणि सोबतच तिला एक धडा सुद्धा शिकवला. तो म्हणजे प्रत्येक परीक्षणईवर मोजपट्टीही हवीच, कारण विज्ञानात मोजमाप म्हणजेच कॅलिब्रेशन हे अगदी अचूक असावं लागतं. अरे, मला आज उशीर झालेला दिसतोय. नाही सर, तुम्ही 1 मिनिट सुद्धा उशिरा आलेला नाही आहात. अहो, मीच आज जरा लवकर आले. हा माझा कालचा प्रयोग अपूर्ण राहिला होता ना. रात्रभर मी बेचैन होते, मग शेवटी न राहून सकाळी लवकर आले. सर, मी माझा प्रयोग आता यशस्वीपणे पूर्ण केलाय. अरे वा, आता माझ्या मनाला शांतता मिळाली. कमला, गेले 6 महिने या प्रोजेक्टवर काम करतेस. आर यू एन्जॉयिंग द वर्क? येस शुअर सर, इट्स माय प्लेजर सर. 3 महिन्यांपूर्वी तुम्ही मला प्रत्यक्ष संशोधन कर अशा सूचना दिल्या, तेव्हा सगळ्यात आधी माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस होता. एकाग्रता, चिकित्सक बुद्धी आणि अपार कष्ट करण्याची वृत्ती हे एका चांगल्या संशोधकात असणारे गुण मी तुझ्यात हेरले आणि मगच तुला संशोधनाला संधी दिली. सर, तुम्ही सगळ्यात आधी मला प्रोटीन्स हा विषय संशोधनासाठी दिला होता. त्यानंतर मग मी दुधातली आणि कडधान्यातली प्रथिनं वेगवेगळी केली. म्हणजे ते काम माझ्यासाठी तसं सोपं होतं, पण त्यामुळे मला विविध पद्धती शिकता आल्या, नवनवीन उपकरणं हाताळता आली की जी संधी मला माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये कधी मिळालीच नव्हती. आणि तू त्या संधीचं सोनं केलंस. मग मी तुला दुधावर संशोधन केंद्रित करायला सांगितलं होतं. हो सर, मी मानवी आईचं, गाईचं, शेळीचं, म्हशीचं आणि गाढविणीचं दूध या दुधातल्या प्रोटीनचं पृथक्करण केलं. सर, यानंतर मला आश्चर्यकारक रिझल्ट्स मिळालेत. बरं, म्हणजे ज्या दुर्दैवी मानवी बालकांना आईचं दूध मिळू शकत नाही ना, त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलं गाढविणीचं दूध आहे. त्यानंतर मग गाईचं, शेळीचं आणि सगळ्यात शेवटी म्हशीचं. अरे बापरे, म्हणजे मी माझ्या मुलांना प्रेमानं तू गाढवेच असंही नाही म्हणू शकत. गाढवाचा अपमान होईल ना. काय सर तुम्ही. जोक सपाट, पण हा शोध आपल्या कृषीप्रधान देशासाठी फार महत्वाचा आहे. याला प्रसिद्धी मिळणं आवश्यक आहे. सर,
तुमच्यासारखे तपस्वी गुरु मला मिळाले म्हणूनच तर मी हे संशोधन करू शकले. कमला, मला तुझं कौतुक वाटतं. तू बुद्धी आणि हात यांचा सुंदर मेळ घालत अविरत कष्टाचं काम करत राहिलीस. मला माझ्या कोणत्याच विद्यार्थ्यानं त्याच्या कामावर एवढी निष्ठा दाखवल्याचं आठवत नाही. मी तुला आज एक बक्षीस देणार आहे. बक्षीस? हम्म. हम्म. करंट सायन्सचा अंक? वा, माझं आवडतं खाद्य. सर, यात तुम्ही मला वाचायला दिलेल्या पुस्तकांचं समीक्षण आलेलं दिसतंय. मोठा भारदस्त लेख दिसतोय. अहो सर, हा लेख तर तुम्हीच लिहिलाय. आणि माझं नाव कसं? सर, मी काहीच नाही लिहिलंय. नाही कसं? मी तुला एक पुस्तक वाचायला दिलं होतं. हो. त्यावर टिप्पणी लिहायला सांगितली होती. हा हा. तुझी टिप्पणी मला खूप उपयोगी पडली. अगदी शास्त्रोक्त स्वरूपात होती. सर, खरं सांगू का, ते पुस्तक वाचून ना मला काहीच समजलं नव्हतं. बरं. म्हणून मग त्याच विषयाचा मी थोडा अभ्यास केला. म्हणजे त्याच विषयावरची दुसरी पुस्तकं वाचली आणि माझ्या कुवतीनुसार तुम्हाला आवडेल असं लिहिण्याचा प्रयत्न केला. सर, अहो, मी तुमची साधी MSc ची विद्यार्थिनी पण नाही झाले. या लेखावरचं तुझं नाव तू तुझ्या बुद्धी सामर्थ्यावर मिळवलंयस. थँक्यू सो मच सर. विज्ञानं जनहिताय. कमलाची इतक्या वर्षांची विज्ञान संशोधक होण्याची इच्छा मात्र फळास आली. प्राध्यापक श्रीनिवास यांनी तिला स्वतंत्र संशोधन कर अशा सूचना सुद्धा दिल्या होत्या. कमलानं आपल्या घरात रोजच वापरल्या जाणाऱ्या काही कडधान्यांवर संशोधन करायचं असं ठरवलं. मूग, मसूर, चवळी, चणे, वाटाणे, वाल ही कडधान्य आपण आपल्या आहारात रोजच घेतो. पण आपल्या देशात यावर शास्त्रीय संशोधन मात्र अजिबात झालेलं नाहीये. या उलट अमेरिकेत ते सोयाबीन हे एकच कडधान्य वापरतात आणि त्यावर त्यांनी रासायनिक पृथक्करण केलंय. आपल्या शरीरातलं जठर, लहान आतडं आणि यकृतात काही प्रोटिओलिटिक एन्झाईम्सच्या मदतीनं या सगळ्या प्रथिनांचं पचन होतं. पेप्सिन, ट्रिप्सिन, इरॅप्सिन ही 3 प्रथिनं आणि बाजारातून विकत आणलेली इतर काही पाचक एन्झाईम्स या सगळ्यांच्या मदतीनं कमलानं सगळ्या कडधान्यांवर रासायनिक प्रक्रिया केल्या. तेव्हा तिला कळलं की मटकीतली प्रथिनं ही पचायला सगळ्यात हलकी आहेत. आणि मग त्यानंतर मूग, मसूर, चवळी, चणे, वाटाणे, वाल असा क्रम लागतच जातो. त्यानंतर कमलानं आता मोड आलेल्या कडधान्यांचा अभ्यास करायचा असं ठरवलं. तेव्हा तर तिला कळलं की मोड आलेली कडधान्य ही पचायला आणखीनच हलकी आहेत. आता इन्स्टिट्यूटमध्ये राहून कमलाला जवळजवळ 1 वर्ष होत आलं होतं. तिथे ती रमली छान होती, पण तिला खरी प्रतीक्षा होती ती MScच्या अधिकृत नोंदणीची. सर, मे आय कम इन? कोण? कमला, ये. काय काम काढलंस? सर, विशेष काही नाही, थोडं विचारायचं होतं. अगं विचार ना मग. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका सर, पण मला आता इथे येऊन वर्ष झालंय. पण माझा प्रोबेशन पिरियड कधी संपणार? माझी MSc साठी अधिकृत विद्यार्थिनी म्हणून कधी नोंद होणार? कमला, अरे क्रेझी, का माझी चेष्टा करतेस? आज आंतरराष्ट्रीय विज्ञान जगात फक्त तुझ्याच नावाचा बोलबाला होतोय. प्रोफेसर ऑटो वर्बर्ग, सोरेनसन, वॉन रुडेन यांसारखे नोबेल पुरस्कार सन्मानित दिग्गज मला तुझ्याबद्दल पत्र लिहून चौकशी करतायत. यंग लेडी, त्यांना तू माझी सहकारी, या संस्थेत कार्यरत असणारी प्राध्यापिका वाटलीस. पण मी त्यांना कोणत्या तोंडानं सांगू की ज्या मुलीला मी आपल्या संस्थेत प्रवेश नाकारलाय अशी तू एक साधी प्रोबेशनवर असणारी प्रयोगशाळेतली मदतनीस आहेस म्हणून. मी त्यांना अभिमानानं सांगत आलोय की तू माझी सगळ्यात हुशार आणि लाडकी विद्यार्थिनी आहेस. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची पहिली विद्यार्थिनी आहेस म्हणून. सर, खरंच? सर, म्हणजे तुम्ही मला या संस्थेत प्रवेश दिला? सर, माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. मी तुमचे किती आभार मानू, खरंच मला कळत नाहीये. यंग लेडी, आभार तर मी तुझे मानायला हवेत. तू माझे डोळे उघडलेस, मला नवीन दृष्टी दिलीस. या वर्षी मी आपल्या प्रतिष्ठित संस्थेत 2 मुलींना नवीन प्रवेश सुद्धा दिलाय. सर, तुम्ही ग्रेट आहात.
तुमचा सहवास मला लाभला हेच माझं मोठं भाग्य. कमलानं तिचा MScचा 2 वर्षांचा अभ्यास 1.5 वर्षातच पूर्ण केला आणि ती विद्यापीठातून पहिली आली. ज्या संस्थेत तिला तू मुलगी आहेस म्हणून प्रवेश नाकारला, त्याच संस्थेत तिनं इतिहास घडवला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची पहिली महिला संशोधक विद्यार्थिनी म्हणून कमलाचं नाव कायमचं नोंदवलं गेलं होतं. आता पुढचं संशोधन कमलाला इंग्लंडला जाऊन करायची इच्छा होती आणि त्यासाठी तशा तिच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या 2 शिष्यवृत्त्या सुद्धा होत्या. कमला इंग्लंडला जायला निघाली आहे खरी, पण तिला आकर्षित करणारं केम्ब्रिज विद्यापीठ तिला स्वीकारणार आहे का? एक दिवस धिटाई करून ती सर विलियम डन इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्रीच्या प्रोफेसर हॉपकिन्स यांच्या कार्यालयात पोहोचलीच. सर येस. सर मी कमला भागवत. मी मुंबई विद्यापीठातून माझं BSc पूर्ण केलं आहे आणि पुढचं बायोकेमिस्ट्रीतलं शिक्षण मी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून केलं आहे. तुमच्या प्रयोगशाळेत काम करण्याची माझी इच्छा आहे. मुंबई विद्यापीठाच्या 2 शिष्यवृत्त्या मला मिळाल्यात. सर प्लीज मला इथे प्रवेश द्या सर. ओके मिस भागवत, रिलॅक्स, प्लीज सिट डाउन. थँक्यू सर. हॅव सम वॉटर. थँक्यू. तुम्हाला माहितीच आहे की आमची प्रयोगशाळा जगविख्यात आहे. त्यामुळे जगातल्या विविध देशातल्या शास्त्रज्ञांना इथे काम करण्याची, अनुभव घेण्याची इच्छा असते. असे अनेक अर्ज आमच्याकडे वाट बघत पडू नयेत. आमच्या प्रयोगशाळेत बसण्याची काय, प्रयोग करण्याच्या टेबल समोर उभं राहण्याची सुद्धा जागा नाही. पण सर काहीच ॲडजस्टमेंट नाही होऊ शकत का? सर प्लीज काहीतरी बघा ना. बघतो प्रयत्न करून. गुड. डेरेक रेक्टर मानसशास्त्रज्ञ आणि बायोकेमिस्ट्रीतले संशोधक आहेत. ते त्यांचं टेबल तुमच्याशी सकाळी 5 ते संध्याकाळी 5 शेअर करायला तयार आहेत. सर म्हणजे मला इथे काम करण्याची संधी मिळणार? येस मिस भागवत, तुम्हाला इथे या संस्थेत आणि पर्यायाने केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश देत आहोत. थँक्यू सो मच सर. कमलाच्या आयुष्यात अशा अनेक अशक्य गोष्टी शक्य होत होत्या. सर मैं कमी. ये कमला, तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. काय सर? या मार्च महिन्यात न्यूयॉर्क मध्ये लीग ऑफ नेशन्सच्या वतीने एक विद्यार्थी परिषद आयोजित केली गेली आहे. तिथे तुला निमंत्रित केलंय. मला? अहो सर, हे कसं शक्य आहे? मला केम्ब्रिजला येऊन फक्त 4च महिने झालेत. माझी निवड कशी काय झाली? तू 2 वर्षापूर्वी मुंबईत असताना अमेरिकेतल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ वुमेन या संस्थेकडे अमेरिकेत जाण्यासाठी प्रवासी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होतास ना? हो सर, मी केला होता, पण मला अर्ज करायला थोडा उशीर झाला, म्हणून मग त्या वर्षी मला शिष्यवृत्ती मिळाली नाही. पण त्यानंतर मला मुंबई विद्यापीठाच्या 2 शिष्यवृत्त्या मिळाल्या. मग मी इंग्लंडला आले. केम्ब्रिज विद्यापीठात आपल्या संस्थेत प्रवेश मिळाला. खरं तर मी त्यांना कळवलं होतं की आता मला या शिष्यवृत्तीची गरज नाही आहे. सर, माझ्यासाठी तो विषय तिथेच संपला होता. तुझ्यासाठी जरी तो विषय तिथेच संपला असला तरी अमेरिकन संस्थेसाठी तो विषय संपला नव्हता. एका मागासलेल्या देशातली एक मुलगी आपली शिष्यवृत्ती नाकारते कशी याचंच त्यांना नवल वाटलं. त्यांनी माझ्याकडे चौकशी केली. अर्थातच मी त्यांना तुझ्याबद्दलचं माझं प्रामाणिक मत लिहून पाठवलं. शी इज अ जिनियस, अत्यंत बुद्धिमती, अपार मेहनती, जिद्दी, ध्येयवादी विद्यार्थिनी आहे. त्यांनी तुझी शिष्यवृत्तीसाठी निवड केली. या जागतिक पातळीच्या प्रतिष्ठित संस्थेसाठी तू एक नाही तर 3 देशांचं प्रतिनिधित्व करणार आहेस. सर, अहो हे काय जगावेगळं काहीतरी. हे बघ, तू भारतात जन्मलीस, तिथे शिकलीस, म्हणून जन्मसिद्ध हक्कानं तू भारत देशाचं प्रतिनिधित्व करशील. अमेरिकन संस्थेला शिष्यवृत्ती दिली म्हणून अमेरिका, आणि केम्ब्रिज विद्यापीठाची तू विद्यार्थिनी म्हणून इंग्लंड, अशा 2 प्रगत आणि एका मागासलेल्या देशाची तू प्रतिनिधी असणार आहेस. सर
सर मला हे सगळं स्वप्नवत वाटतंय. कमला, तुझ्यासाठी जरी हे स्वप्न असलं तरी हे डे ड्रीम नाहीये. हे तू प्रत्यक्षात घडवलंयस. यू डिझर्व इट. कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच सर. विज्ञानं जनहिताय. आता कमलानं तिच्या PhD ची तयारी सुरू केली आणि तसा तिचा प्रबंध सुद्धा लिहून झाला होता. पण तिला फार शंकांनी घेरलं होतं. कमला, हां सर. तुझ्या PhDच्या प्रबंधाचं काय आलं? कधी सादर करणार आहेस? सर मला आता इथे येऊन 14 महिने झालेत. या आता मार्चमध्ये माझ्या शिष्यवृत्तीचा काळ संपेल. त्याच्या आधी मला प्रबंध सादर करावाच लागणार आहे. लिहून झालंय ना? हो सर. काही अडचण आहे का? नाही, काही अडचण नाहीये. मग पण मला प्रबंध सादर करायची भीती वाटते. भीती? सर माझा प्रबंध फक्त 40च पानांचा झालाय. माझे सहकारी माझी टिंगल करतात. अहो इथल्या साध्या पदवी परीक्षेला बसणाऱ्यांचा प्रबंध सुद्धा शेकडो पानांचा असतो म्हणे. सो व्हॉट? सर माझ्या सहकाऱ्यांनी सुद्धा जाड जूड हजारो पानांचे ग्रंथ लिहिलेत. तुझा प्रबंध कशावर आहे? सर मी वनस्पतींच्या पेशींमधल्या सायटोक्रोमवर संशोधन केलंय. माझे मार्गदर्शक रॉबिन हिल त्यांनी माझ्या प्रबंधासाठी हाच विषय योग्य असं मला सांगितलं. वाह, बघू दे तुझा प्रबंध. हो सर. एक्सलंट. कमला, या 40 पानातली शेवटची 8 पानं तू तुझ्या सायटोक्रोमच्या शोधाबद्दल लिहिलंयस. ते तुला PhD मिळवून द्यायला पुरेसं आहे. विज्ञान प्रबंधात शब्दसंख्या महत्वाची नसते, शोध महत्वाचा असतो. आणि जर तुझा हा प्रबंध PhD मिळवून देण्याच्या लायकीचा नसला तर मी म्हणेन इट इज नॉट वर्थ हॅव्हिंग. मला असं वाटतं की आता तू तुझ्या PhDच्या व्हायवाची तयारी सुरू करावीस. हो सर. थँक्यू सो मच सर. जून 1939 कमलाच्या PhD वायवाचा दिवस. मिस कमला, गेले 2.5 तास आम्ही तुमची कूटप्रश्नांची परीक्षा घेतोय. हा माझा शेवटचा प्रश्न. विद्यापीठाच्या इतिहासात फक्त 14 महिन्यात आपला PhDचा प्रबंध सादर करणाऱ्या माझ्या माहितीप्रमाणे तरी तुम्ही पहिल्याच. तुमचा प्रबंध फक्त 40 पानांचा आहे. विद्यापीठाच्या इतिहासात सर्वात लघु प्रबंध म्हणून याची नोंद होईल अशी मला खात्री आहे. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही या विद्यावाचस्पती PhD पदवीला न्याय देताय? सर मला पूर्ण कल्पना आहे की 1209 साली स्थापन झालेलं केम्ब्रिज विद्यापीठ हे जगातल्या 3ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात जुनं विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची थोर परंपरा आहे आणि या विद्यापीठाची मी विद्यार्थिनी आहे याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळे या विद्यापीठाच्या परंपरेला किंवा इब्रतीला धक्का लागेल असं कुठलंही कृत्य माझ्याकडून होणं शक्य नाही. सर गेले काही महिने मी माझ्या संशोधनावर अपार मेहनत घेतली. माझं छोटं का होईना पण संशोधन हे परिपूर्ण आहे याचा मला विश्वास वाटतो. सर माझ्या प्रबंधाची शब्दसंख्या किंवा पृष्ठसंख्या महत्त्वाची नाहीये हे मी नम्रपणे नमूद करू इच्छिते. सर प्रश्न नाही पण उत्सुकता म्हणून विचारू का? विचारा. कमला, आम्ही तुम्हाला 75 प्रश्न अगदी शोधून विचारले होते. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी आत्मविश्वासानं आणि तत्परतेने दिलीत. याचं रहस्य कळेल का? तुमचं बरोबर आहे. त्यात तुम्ही एक खवचट प्रश्न विचारला होता. म्हणे आफ्रिकेत एक पक्षी सापडलाय, त्याच्या पिसात सायटोक्रोम सापडलाय, त्याचं नाव काय? आणि त्या प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य देऊन तुझी चांगली जिरवली त्यांनी. माझं वाचन आणि स्मरणशक्तीने मला तारून नेलं. ऑल सेट अँड डन. मी या मुलाखतीचा शेवट करतो. डॉक्टर कमला भागवत, PhD, केम्ब्रिज विद्यापीठ. मी तुमचं अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस. थँक्यू सो मच. कॉंग्रॅट्स. थँक्यू. मी माझ्या मायदेशी जाऊन
माझ्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी करेन. जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं